हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व. माझं नाव भक्ती, स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आमचे जेवढे कॉलनीमधले लोक आहेत ना, आणि आम्ही सगळ्यांनी ठरवून ना आज मारुती जन्माच्या दिवशी प्रसाद करायचा असं ठरवलं होतं. आता त्या अगोदर आरती करूया. आता आमच्या काय आरत्या चालूच होत्या, 4-5 आरत्या म्हणायच्या होत्या, त्यामुळे छोटी क्लिप त्याच्यात ऍड केली. आणि खरं सांगते, इतकं छान त्यांनी मांडून ठेवलं होतं ना. दरवर्षी मी थोडं मदतीला येते, पण ह्या वर्षी ना समर्थ पण होता, त्यामुळे माझं काय हातभार लागला नाही. पण त्यानंतर आम्ही थोडेफार असं सजावट केली होती. मग इथे छान असं पंचामृत दिलं, सगळ्यांनी ती खाल्लं आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर चहा वगैरे पिला आणि लगेच वापस यायचं होतं, कारण सगळे पाळणा म्हणणार होते. मग जास्त काही पाळणा त्यांनी म्हणलं नव्हतं, थोडंफारच म्हणलं होते. आणि हा बाळ इतका भारी पाळणा म्हणत होता ना. त्यानंतर आजचा मेनू सांगते. मस्त गव्हाची खीर वगैरे केली होती. सगळा स्वयंपाक आमच्या आईंनी, मनीषा काकू, रेड्डी मावशी असं सगळ्यांनी मिळून केला होता. आणि खरोखर इतका जास्त स्वयंपाक झाला होता, असं वाटत होतं की लोक येतील का नाही. पण कमीत कमी ना 200 लोक आमच्या इथं जेवण करून गेले. चिचूचं आंबट घालून कढी पण केली होती. कढी वरण असं काय म्हणतात त्याला, त्याचं नाव मला नाही माहिती, पण खरोखरच हे पण खूप छान झाले होते. आणि मी आईंना म्हणलं होतं की सगळं थोडं थोडं हलवून द्यावं, तर ते भाताला पण हलवून दाखवत होते असो. त्यानंतर गोपने काकू ना इथं मंत्र वगैरे म्हणत होत्या. मंत्र म्हणजे पुस्तक पोती काय असं ते वाचत होत्या. नाही कोणा सुख तळमळ मानसी, वधील दुष्टासी कोण आता विश्वाचा. आता यामध्ये ना मी कालचा पण व्लॉग शेअर करते. काल आमच्या घरी जे छोटे छोटे कीर्तनकार असतात, म्हणजे छोटे जे लेकरं असतात, ते आले होते जेवणासाठी आणि आम्ही भरपूर असा स्वयंपाक केला होता. मग काय करताय भाजी रेड्डी मावशी? बटाट्याची भाजी. आई तुम्ही चपाती. तुम्ही काय करायला? आम्ही वरण करायला. वरण. आज कस काय एवढा मोठा स्वयंपाक? आज भजन करी येणार आमच्या घरी, जेवण करायला लोक येणार आहेत, वारकरी लोक. होय. काय म्हणतात का, बालगोपाल येणार आहे जेवण करायला. हो का? कुठवर आलाय स्वयंपाक तुमचा? वरण भाजी, वरण हुलालय, भात लावायचे, चपात्या बनवायची. आज इथं पीठ चाळून ठेवलंय, अजून पीठ टिंबायचं. तिला तेवढं पीठ तिंबते. असं रेड्डी मावशी तर काय मजाकच करतात. मला काही पीठ तेवढं जास्त तिंबता आलं नाही, पण आईनं ते तिंबून ठेवलं. आणि खरं सांगते, मी त्यांना काहीच मदत करू नाही लागलं, कारण समर्थ पण रडत होता, त्याची चिडचिड चालूच होती. मग मी म्हटलं जेवढे सोपे काम आहेत आपण ते पटकन करून घेऊया. समर्थला छान असं बसवलं होतं पलंगावरती, तो खेळत होता. आणि छोटीशी रांगोळी काढायची होती मला. आईने म्हटलं होती की छान अशी रांगोळी काढ. मग ती काढून घेतली वेलाची. आणि तिथं पण माझं थोडं चुकलं होतं, समोर काढायचं तर मी त्यांच्या पायथ्याशी काढलं होतं असो. त्यानंतर तो पण रडत होता, म्हणून त्यालाच घेऊन ना मी रांगोळी वगैरे काढली होती. खरं इतकं छान वाटत होतं ना ते जेवून गेल्यानंतर. आता रांगोळी वगैरे काढली होती आणि असंच ना पप्पा आले होते 11 वाजता स्वयंपाक करायचं असं त्यांनी सांगितलं. मग आम्ही हो की नाही आमचं चालू होतं, पण म्हटलं असं कुणाला पण घडत नाही. आणि त्यामुळे म्हटलं की आपण करूयाच. आम्हाला खूप दिवसापासून ते करायचं होतं, पण आज ते हाती आलं, त्यामुळे आम्ही मस्त स्वयंपाक केला होता. मग ते सगळे आले होते. भात वगैरे लावलं होतं, रेडी मशी पीठ वगैरे टाकले तिथं. आणि इकडं आसनपट्टी वगैरे टाकले. त्यानंतर छान असं सेंटरमध्ये एक रांगोळी काढली. आणि म्हणजे छोटी छोटी जी वेल असते ना ती पण काढली होती. आता सगळा स्वयंपाक झालाय, चपात्या वगैरे सगळं झाल्यात. रेड्डी मावशी इथं चपात्या करत आहेत, नंतर आई इथं भाजत आहेत. झाला का स्वयंपाक? झाला हुलाला. आता जे छोटे छोटे वारकरी आहेत ते सगळे आले होते. मला बघून इतकं भारी वाटत होतं ना. एकदम छोटे छोटे होते बरं का सगळे. आमच्या गुणूच्या वयावरून फक्त खूप असं लहान लेकरं होती. त्यानंतर सगळ्याच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा होत्या. आणि त्यांचे एक मेन मोठा बॉस असं म्हणतात ना, तसं ते एक मोठे एक होते कीर्तनकार. ह्यांनी पण खूप कीर्तन असं म्हणलेत म्हणे, आणि हे आळंदीचे आहेत. सो त्या पप्पाला ना सांगितलं की जे संकल्प असतात तो संकल्प सोडा. त्यामुळे ताटामध्ये थोडं पाणी घालून ना एक सुपारी ठेवली, हळद कुंकू लावलं. त्यानंतर म्हणजे जे पाणी घेऊन संकल्प असतं त्यांनी काय शब्द म्हणायला लावले पप्पाला. ते करून घेतल्यानंतर मग सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आणि खरोखरच त्यांनी गेल्यानंतर इतकं भारी पण वाटत होतं ना. आणि त्याने खूप असं कौतुक केलं. जेवण पण खूप छान झालं होतं. आता ते एकदम कीर्तनकारामध्ये जसं बोलतात ना, सुग्रीन असं असं ते काय ते तसं बोललं होतं. इतकं छान वाटत होतं ना. अन्नदाता भव सुखी, अन्नदाता भव सुखी, सुख संपदा घरा येऊ, राम कृष्ण हरी,
सहज फोटो काढायला गेल्यावर त्यांनी असं म्हटलं, त्यामुळे त्याची पण क्लिप तुमच्यासोबत ॲड केली. त्यानंतर ते सगळे निघाले. सो ह्याच्यासाठी एवढंच. कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा.